नमस्कार. मी अनोखी शहा, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट. आज आपलं नाशिकच्या प्रेक्षकांसाठी एक मस्त असा टॉपिक घेऊन आले, तो म्हणजे तणाव आणि आहार. तर तणाव म्हणजे काय? तर शरीर आणि मनाने एखाद्या आव्हानात्मक किंवा बदललेल्या परिस्थितीला नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे तणाव. जेव्हा आपल्याला एखाद्या आव्हानात्मक भीती, दडपण किंवा मोठे आव्हानाला सामोरे जावे लागते, तेव्हा आपले शरीर एक प्रतिक्रिया देते. त्याला आपण स्ट्रेस रिस्पॉन्स असं म्हणतो. तणाव म्हणजे आजार नसून तर ते शरीराची एक प्रोटेक्टिव्ह प्रतिक्रिया आहे. तर तणाव नेहमीच वाईट असतो का? तर नाही. तणावाचे पण 2 प्रकार आहेत: सकारात्मक तणाव, नकारात्मक तणाव. सकारात्मक तणाव म्हणजे जेणेकरून आपण कामात आपली पूर्तता वाढते, चालना होते आणि कमी कालावधीचा असतो. एक्झाम्पल, आपण परीक्षेसाठी आपण जशी अभ्यासाची तयारी करण्याची इच्छा, इंटरव्ह्यूसाठी आपण तयारी करतो किंवा मग स्पर्धेमध्ये आपल्याला उच्च यायचं ह्याची जी जिद्द किंवा तयारी आहे, तो म्हणजे सकारात्मक तणाव. नकारात्मक तणाव म्हणजे जेव्हा हा तणाव दीर्घकाळासाठी आपल्या शरीरावर किंवा मनावर परिणाम करतो, त्याला आपण नकारात्मक तणाव म्हणतो. याची बरीच उदाहरणं आहेत, जशी आर्थिक समस्या, कुटुंबातील समस्या, नोकरीचा ताणतणाव, अपुरी झोप, असे बरेच कारणं आहेत जे नकारात्मक तणाव आपल्या शरीरात तयार करतात. चला तर बघूयात आपण शरीर तणावाला कसे प्रतिसाद देते. आपल्या शरीरात ॲड्रिनालिन आणि कोर्टिसॉल हे 2 हॉर्मोन अत्यंत महत्त्वाचे असतात. तणाव वाढला की ॲड्रिनालिन आणि कोर्टिसॉलचे पण प्रमाण आपल्या शरीरात वाढते, जेणेकरून शरीरात अनेक बदल दिसून येतात. ते म्हणजे हृदयाचे ठोके वाढणे, उच्च रक्तदाब, शरीरात साखरेचं प्रमाण वाढणं, तसेच पोटाची चरबी वाढणे, भूक लागणे किंवा भूक अत्यंत कमी होणे, अशी अनेक लक्षणं आपल्याला दिसून येतात. आपण बघितलं की तणावामुळे शरीरात काय लक्षणं दिसून येतात. आता दीर्घकाळ तणाव शरीरात राहिल्यास काय लक्षणं आहेत, तर डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, भूक लागणे, भूक कमी होणे, तसेच झोप कमी होणे, असे अनेक लक्षणं आपल्याला दिसून येतात. आता आपण बघितलं तणावाची लक्षणं, त्यावर उपाय काय आहे ते पण मी सांगणार आहे एक छोट्या ब्रेकनंतर. बघत राहा आपलं नाशिक. वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात आपलं नाशिक आणि मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अनोखी शहा तुमचं स्वागत करते. आता आपण बघितलं तणाव आणि त्याची लक्षणं. आता आपण बघूयात तणावाचा आहारावर काय परिणाम होतो. स्ट्रेस वाढल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल वाढते, जेणेकरून आपल्याला अत्यंत गोड खाण्याची इच्छा किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होते किंवा भूक कमी लागते नाही तर जास्त लागते. काही लोक स्ट्रेसमध्ये जास्त खातात, त्याला आपण स्ट्रेस ईटिंग म्हणतो, किंवा काही लोक बिलकुल खात नाही. गोड खाण्याची इच्छा, जंक फूड खाण्याची इच्छा किंवा तळलेले खाण्याची इच्छा जास्त होते. स्ट्रेसमध्ये पोटावरची चरबी वाढण्याचं प्रमाण वाढतं. दीर्घकाळ तणावामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, जुलाब असे अनेक प्रकार दिसून येतात. तसेच कॉर्टिसॉल वाढल्यामुळे रक्तातील साखर पण वाढते. आता तणाव कमी करण्यासाठी आपण काय योग्य आहार घेतला पाहिजे ते बघूयात. आपल्या प्रत्येक जेवणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे संपूर्ण धान्य, डाळी, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच बियाणे यांचा समावेश असला पाहिजे. त्याचसोबत फळभाज्या व पालेभाज्या यांचा भरपूर प्रमाणात समावेश केला पाहिजे. प्रथिने हे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यासाठी आपल्याला उपयोगी असतात. तर त्यांचे सोर्सेस काय, तर कडधान्ये, डाळी, सोयाबीन, राजमा, दूध, ताक यांचा समावेश आपण भरपूर प्रमाणात आपल्या आहारात घेतला पाहिजे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे मेंदूसाठी अत्यंत उपयोगी आहे. ते आपल्याला कशातून भेटते, तर अक्रोड, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस किंवा फॅटयुक्त मासे, ह्यातनं आपल्याला ओमेगा 3 मोठ्या प्रमाणात भेटते. संपूर्ण धान्यांमध्ये आपण ज्वारी, बाजरी, तसेच ओट्स, राजगिरा, नाचणी यांचा समावेश करू शकतो. स्ट्रेसमध्ये व्हिटॅमिन सी म्हणजेच आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्ट्रेसमध्ये आपल्या बॉडीत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलेला असतो आणि व्हिटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंटसारखे काम करते. तसेच मॅग्नेशियम, फॅट्स यांचाही समावेश आपल्याला केला पाहिजे. जेवणासोबतच पाणीही तितकं महत्त्वाचं आहे स्ट्रेसमध्ये. डिहायड्रेट असलेली बॉडीमध्ये थकवा आणि चिडचिडपणा जास्त जाणवतो, त्यामुळे दिवसभरातून पुरेसे इतके पाणी पिणे आवश्यक आहे. आता स्ट्रेस ईटिंगमुळे आपलं गोड खाणं म्हणजेच बिस्किटं, चॉकलेट्स, साखरयुक्त पेय याचं प्रमाण वाढते. मिठाई तसेच तळलेले पदार्थ यांचे प्रमाण वाढते, जेणेकरून पोटावरची चरबी वाढण्याचं आणि तसेच रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण वाढते. त्यामुळे मेंदूसोबतच आपल्या पोटावर व वजनावरही ताण येतोय. चला तर मग बघूया स्ट्रेस ईटिंग अवॉइड करण्यासाठी आपण काय काय उपाय केले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं पुरेशी झोप. 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 30 ते 45 मिनटं व्यायाम, मेडिटेशन, योगा, प्राणायाम व स्क्रीन टाईम कमी करणं अति महत्त्वाचं आहे. आपल्या मित्रांना आणि कौटुंबिक सदस्यांना टाईम दिला पाहिजे, जेणेकरून आपण त्यांच्यासोबत बोलून आपला स्ट्रेस कमी करू शकतो. तर मग जाता जाता मी एकच संदेश देईल की आपण मस्त आनंदित राहायचं आहे, स्ट्रेसपासून दूर राहायचं आहे आणि आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल महत्त्वाचे आहेत, जेणेकरून आपण स्ट्रेसला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. सो या सगळ्या गोष्टीचा अवलंब करा. तरीही जर तुम्हाला काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासाठी अशाच काही छान गोष्टी घेऊन येत आहे. तोपर्यंत बघत राहा आपलं नासिक. नमस्कार.